अर्ध्या तासाने सुटणाऱ्या बेळगाव एसटी फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांचा खोळंबा। 12:30च्या एका बसमध्ये तिप्पट प्रवाशांना कोंबल्याचा संघटनेचा आरोप। दक्षता घेण्याची प्रशासनाची ग्वाही। अर्ध्या एक तासाने बेळगावला आजरा एसटी स्थानकावरून बस फेरी असते, पण आज सकाळी 9 पासून जवळपास या मार्गावर 6 फेऱ्या रद्द झाल्याने प्रवासी खोळंबून होते। याचा उद्रेक दुपारी बसस्थानकावर झाला। अनपेक्षित घटना घडू नये म्हणून पोलीस देखील पोहोचले। या निमित्ताने एसटी प्रशासनास प्रवासी संघटना कार्यकर्त्यांनी धारेवर धरलं। याबाबत दक्षता घेऊ असं प्रशासनाने सांगितल्याने बस सेवा सुरू झाल्या। गेले काही दिवस आजरा बेळगाव एसटी बस सेवेचा बोजवारा उडाल्याचं चित्र ठळक आहे। गेल्या काही दिवसात आजरा स्टँडवर विवाह, साखरपुडा आदी निमित्ताने आलेल्या आणि विशेषतः शहरातून गावाकडे आलेल्या प्रवाशांना याचा प्रचंड त्रास होत आहे। या पार्श्वभूमीवर आज या त्रासाचा कडेलोट झाला। बेळगावसाठी जाणारी एसटी बस सेवा आज सकाळी 9 ते दुपारी 12:30 स्टँडला नव्हती, त्यामुळे क्षणोक्षणी वाढणाऱ्या प्रवाशांचा गलका वाढला। अखेर फलाटवर दुपारी लागलेल्या एका बसमध्ये तिप्पट प्रवासी कोंबण्यात आले। त्यानंतरही अनेक जण बाहेर राहिल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आणि वाद सुरू झाला। यावेळी आजरा डेपो मॅनेजर प्रवीण पाटील आणि प्रवासी संघटना तालुका प्रमुख सचिन इंदलकर व कार्यकर्ते प्रत्यक्ष स्टँडवर पोहोचले। संबंधित बस सेवा सहल आणि दुरुस्तीमुळे रद्द झाल्याचं प्रशासनानं सांगितलं, पण अशा सहलीमुळे रद्द सेवा 2 दिवस आधीच मोठे आणि ठळक बोर्ड स्टँडवर लावून प्रवाशांना माहिती देण्याबाबत नियम असताना हे होतंच कसं, याबाबत श्री इंदलकर यांनी संतप्त विचारणा केली। त्यावेळी प्रशासनाकडे उत्तर नव्हतं। तालुक्यात बसेस पुरेशा नाहीत, त्यामुळे इतरत्र सेवा पुरवताना तालुक्यातील प्रवासी सेवेस प्राधान्य गरजेचं आहे। या धोरणाकडे लक्ष नसल्यानं असं उद्भवतं। याचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा। 3 तासात एक बस फेरी न देता तिप्पट प्रवासी भरलेल्या बसला दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण? बस चालकाला कारणीभूत ठरवणाऱ्या प्रशासनाने याचा विचार करावा, असं श्री इंदलकर आणि कार्यकर्त्यांनी सांगितलं। दरम्यान सेवा अंतर्गत प्रमोशन मिळवण्यासाठी ग्रामीण एसटी फेऱ्या रद्द करून शहरी फेऱ्या वाढवण्याचा सतत प्रयत्न असतो। यासाठी 8 एसटी बस फेऱ्या मोकळ्या फिरवल्या जातात, असाही आरोप श्री इंदलकर यांनी केला। यावेळी प्रवासी संघटना सचिव विकास सुतार, कार्यकर्ते रणजित सूर्यवंशी, समीर तकीलदार, गोपी सरदेसाई, गौरव देशपांडे आदी उपस्थित होते।